हॅलो माझ्या प्रिय मित्रांनो आणि प्रिय सख्यांनो. मी ना आता आता 2026 येईल आणि 2026 मध्ये माझे काय काय प्लॅन्स असणार आहेत किंवा ह्या वर्षी मला काय काय करायचंय असं मी विचार करत बसले होते. आणि तेवढ्यात मला असं वाटलं की पुढच्या वर्षी काय काय करायचंय ह्याच्यापेक्षा ह्या वर्षी म्हणजे 2025 ला मी काय काय माती खाल्लीये, काय काय चुका केल्यात ह्याच्याकडे पहिलं बघितलं पाहिजे. सो त्याच्यामुळे मी आता इथं एवढी मोठी लिस्ट काढली आहे माझ्या चुकांची, मी खाल्लेल्या मात्यांची. आणि मला वाटतंय ह्याची लिस्ट काढायला पाहिजे. त्याच्यामुळे कदाचित कदाचित नाही, डेफिनेटली ना पुढच्या वर्षी आपण थोडीशी कमी माती खाऊ किंवा खाऊच नाही. तो हॅलो नमस्कार, मी रेवती. ग्रो विथ रेवामध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. ह्या चॅनलवरती मी इन्स्पायरेशन, मोटिवेशनल, लाईफस्टाईल, स्किन केअर बद्दलचे व्हिडिओज माझ्या चॅनलवरती मी अपलोड करत असते. आणि तुम्हाला आणि मला एकत्र ग्रो व्हायचंय म्हणूनच सांगते, आज आत्ता लगेच पटकन माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि आपण एकत्र ग्रो व्हायचंय. गोष्ट नंबर 1, मी खूप जास्त गडबड करते. मला असं वाटतं की मी जर गडबड नाही केली किंवा खूप लवकर डिसिजन नाही घेतला तर मी लोकांच्या खूप जास्त मागे पडेल. आणि त्याच्यामुळे या सगळ्या गडबड गोंधळीत ना मी इतके वाईट आणि इतके गडबडीत चुकीचे डिसिजन घेते आणि ते खूप वेळा फसतात. सो गडबड करणं ही माझ्या ह्या वर्षातली ना सगळ्यात ऍब्सोल्युटली सगळ्यात मोठी चूक होती. तर झालं असं होतं की माझं 2025 ला लास्ट इयर होतं एमबीएचं. आणि मला ह्या वर्षी ना इंटर्नशिप करायची होती. आणि माझं एचआर आणि मार्केटिंग असं स्पेशलायझेशन होतं आणि दोन्ही स्पेशलायझेशन मध्ये मी एक स्पेशलायझेशन चूज करू ना त्याच्यामध्ये मी इंटर्नशिप करू शकत होते. आणि झालं असं की ऑब्व्हियसली मार्केटिंग मध्ये ना पटकन जॉब्स लागतात, हाय पॅकेज मिळतं. आणि ह्याच्यामुळे मी इतकी गडबड केली की सगळ्यांना जॉब लागतायत, मला पण पटकन जॉब लागला पाहिजे. आणि त्याच्यामुळे ना मी गडबडीत मार्केटिंगमध्ये घुसले. 2-3 महिने झाले आणि त्याच्यानंतर मला वाटलं की 1 मिनिट काहीतरी खूप चुकतंय. म्हणजे हे फील्डच नाहीये माझं. आणि मला इतका त्रास झाला. लिटरली मी अक्षरशः रोज रडत होते. आणि त्याच्यानंतर हळू मला ह्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडायला, नंतर मला पाहिजे त्या गोष्टीत करिअर करायला मला खूप जास्त स्ट्रगल करावं लागलं. खूप जास्त रिजेक्शन्स मिळाले मला. सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की पटकन गडबडीत जे मी ह्या वर्षी डिसिजन घेतलेत ना, ते मी 2026 मध्ये खरंच नाही घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामुळे खूप सारा वेळ किंवा खूप सारं स्ट्रगल, खूप सारं रडणं, गोंधळ करणं हे कमी होऊ शकतं. मी कन्फ्युज्ड पर्सन आहे. म्हणजे मी खूप जास्त कन्फ्यूज असते. मी हे करू का नको करू? ते करू का नको करू? म्हणजे मी एका शॉपमध्ये जाते. मला जर ड्रेस वगैरे आवडलेत. 2 ड्रेस घेऊन आले मी आणि त्यातला मी 1 ड्रेस घरात घेऊन आले. त्यानंतर मला वाटतं की नाही आपण ना तो शॉपमध्ये दुसरा होता ना, तो आणायला पाहिजे होता. मी इतकी अतिशय कन्फ्यूज असते. आणि जे कन्फ्यूज पर्सन असतात ना, ते खूप जास्त ओव्हर थिंकिंग करतात आणि त्याच्यामुळे खूप विचार करून ऍक्च्युअल मध्ये ना ते प्लॅनच नाहीत करत. आणि मी तशी आहे, अजूनही आहे. आता थोडंसं काम सुरू आहे. पण मला असं वाटतं की सतत कन्फ्यूज राहण्यापेक्षा ना शांतपणे एक काहीतरी डिसिजन घ्यायला पाहिजे, विचार करायला पाहिजे, सल्ले घ्यायला पाहिजे. त्याच्यामुळे आपला खूप सारा वेळ वाया जात नाही आणि थोडासा बेटर डिसिजन आपल्याला मिळू शकतो. आणि हे मला ह्या वर्षाच्या एंड पर्यंत मला हे कळलंय आणि ते मी आता पुढच्या वर्षी इम्प्लिमेंट करायचा विचार करते. गोष्ट नंबर 3, 2025चं वर्ष जे आहे ना, ते माझं प्रचंड म्हणजे पूर्ण वर्ष म्हणाल तुम्ही तरी काय हरकत नाही. पूर्ण वर्ष ना माझं आळशीपणात निघून गेलंय. म्हणजे सतत मोबाईलचा अतिवापर करणं, काहीतरी इन्स्टा स्क्रोल करते, युट्यूब स्क्रोल करते, लोळतेय आणि ह्या सगळ्या गोष्टी ना आपल्या पटकन लक्षात येत नाही. खूप काळ निघून गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की अरेच्चा सगळं खूप पुढे निघून गेलं आणि माझी काहीच प्रगती झाली नाही. आणि खरंच जे अतिशय आळशी असतात ना, त्यांची हळूहळू अधोगती व्हायला लागते. आणि ही गोष्ट ना त्या व्यक्तीला पटकन लक्षात नाही येत. आपल्या समोर कुणीतरी आपल्यापेक्षा जास्त फिट, कुणीतरी आपल्यापेक्षा खूप जास्त अचीव्ह केलेलं जे पर्सन आपल्या समोर येतं आणि त्यापेक्षा सुद्धा वाईट ते सेम एजचं किंवा आपलीच एखादी जवळची मैत्रीण, आपलाच एखादा जवळचा मित्र आपल्यापेक्षा खूप जास्त पुढे आहे, खूप जास्त काहीतरी त्यानं अचीव्ह केलंय, हे बघून ना मग आपल्या लक्षात येतं की मी ना माझा दिवस किंवा माझी कित्येक वर्ष ना मी इतकी वाया घालवलेत ना फक्त आळशीपणात. आणि हे मला कुठेतरी खटकलं.
आणि त्याच्यावरती सुद्धा आता काम सुरू आहे आणि एंडिंग पर्यंत ना थोडासा का होईना आळशीपणा कमी झालाय. पण ह्या वर्षी ना मी आळशीपणाच्या बाबतीत खूप माती खाल्ली, खूप जास्त आळशीपणा केलाय. कदाचित म्हणजे मी आता YouTube चॅनल सुरू केलंय ना, मी कदाचित हे 2025 च्या स्टार्टिंगला म्हणजे जानेवारीत पण मी करू शकले असते. पण फक्त आळशीपणा, खूप जास्त कन्फ्यूज राहणं ह्याच्यामुळे मी केलं नाही आणि ते जर मी तेव्हा केलं असतं ना, तर आत्तापर्यंत डेफिनेटली ह्याच्यावरती मला खूप जास्त ग्रोथ बघायला मिळाली असती. गोष्ट नंबर 4, सतत कुठून तरी मोटिव्हेशनल मिळवण्याचा प्रयत्न करणं. म्हणजे मी खूप डिमोटिव्हेट पर्सन आहे आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं, की मला प्रत्येक वेळी कुणीतरी मोटिव्हेट करावं. मग त्यासाठी YouTubeवरती काहीतरी मोटिव्हेशनल व्हिडिओज बघणार, रील्स वगैरे बघणार, ते फक्त बघणार. बाकी ते जे बघितलेलं ना, ते तेवढ्यापुरतं. तो डिसिप्लिन राहत नाही, ती कन्सिस्टन्सी राहत नाही. ते जे प्लॅन मी आखलेत ना, ते इम्प्लिमेंट होत नाही. सो मला असं वाटतं, की सतत कोणीतरी येऊन मोटिव्हेट करण्यापेक्षा आपण स्वतःलाच ना आपलं माइंडसेट इतकं स्ट्रॉंग करायला पाहिजे, की कोण आपल्याशी काय बोलतोय, लोकांच्या बोलण्याचा, वागण्याचा आपल्याला काही फरकच नाही पडला पाहिजे. आणि खूप जास्त मी लोकांचा विचार केला ह्या 2025 मध्ये, जो की मी करायला नाही पाहिजे होता आणि जर मी केला नसता ना, तर मी खूप वेगळी असते, खूप पुढं असते. ही जी काही मी ह्या सगळ्या गोष्टींची जे काही मी माती खाल्ली आहे ना यावर्षी, ती मला नेक्स्ट इयरमध्ये नाही खायची. आणि म्हणून मी सांगते, आत्ता शांत बसा, एखादी कागद, वही, पेन घ्या आणि लिस्ट काढा. आपण काय-काय माती खाल्ली यावर्षी. सिरियसली खूप जास्त समाधान मिळतं. आपल्या चुकांमधून आपल्याला खूप जास्त शिकायला मिळतं. आपल्याला चुकाच जर माहिती नसल्या ना, तर कुठल्या गोष्टीत आपल्याला सुधार करायचा आहे, सुधारायचं आहे, कुठल्या गोष्टी सुधारायच्या नाहीयेत किंवा कोणत्या गोष्टी आपण अधिक छानपणे करू शकतो, हे आपल्याला समजत नाही. त्याच्यामुळे सांगते, शांत बसा. काय-काय माती खाल्ली, काय-काय चुका केल्या, जे करायला नाही पाहिजे होतं ते केलंय, ते एकदा बघा आणि मग 2026 वर्ष आपलंच आहे. तर ह्या होत्या माझ्या सगळ्या चुका. तर भेटू आपण पुन्हा एकदा नवीन टॉपिक वरती खूप छान-छान गप्पा-गोष्टी करायला. सो व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडल्यास पटकन व्हिडिओला सबस्क्राईब करा. सॉरी, आवडल्यास पटकन चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचं एक सबस्क्राईब ना मला इतकं मोटिव्हेट करेल. सो शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याच्याबद्दल आणि खुश रहा. ब्लेस यू. थँक यू.